नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजित फुंदे. आज आपला दिवस 6वा. आज एक नवीन योजना शोधली मी. मला एक योजना शोधायसाठी जवळपास 2 तास त्या योजनेवर अभ्यास करावा लागतो, की आपल्याला योजना सांगितली, काही पण सांगून द्यायचं आणि हे करायचं. मी पहिले स्वतः अर्ज भरून पाहतो आणि आपल्यापर्यंत योजना पोहोचवतो. आज जी योजना आणलेली आहे, आज ही प्लॅस्टिक मल्चिंग पेपर जे शेतात वापरतात, भाजीपाला वगैरे पिकांसाठी, त्याच्यासाठी प्लॅस्टिक मल्चिंग पेपर हे खूप चांगले राहतात. या प्लॅस्टिक मल्चिंग पेपरनी काय होते, की शेतातले आर्द्रता टिकून राहते, पाण्याची बचत होते, शेतात गवत वगैरे होत नाही, रोग कीड कमी राहते आणि जमिनीचे जे तापमान राहते ते तापमान मेंटेन राहते. याच्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते आणि फळांचा दर्जा सुधारतो. तर प्लॅस्टिक मल्चिंग हा पेपर आपण जवळपास सर्व पिकांसाठी वापरू शकतो. जे भाजीपाला पिकं आहेत, टोमॅटो, कांदा, कोबी, मिरची, वांगे, भेंडी आणि काकडी, खरबूज, कलिंगड हे उन्हाळ्यात आपण खूप जास्त प्रमाणात पेरतो. तर याच्यासाठी सुद्धा प्लॅस्टिक मल्चिंग पेपर आपण वापरू शकतो. आणि उन्हाळ्यात आपल्या विदर्भातलं तापमान खूप जास्त असल्याने शक्यतोवर सर्वांनी प्लॅस्टिक मल्चिंग पेपर वापरावा. याच्यावर सबसिडीसुद्धा चांगली आहे शासनाची. याच्यासाठी जवळपास 50% सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 50% सबसिडी आहे आणि SC, ST, महिला शेतकरी यांच्यासाठी जवळपास 70 ते 90% सबसिडी मिळू शकते. तर याच्यासाठी आजच आपला अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करावा. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी, जरी व्हिडिओ 2 मिनिटाचा असला तरी बनवण्यासाठी 2 तास लागतात. तरी सर्वांनी हा व्हिडिओ लाईक केला म्हणजे आम्हालाही समाधान होतं. आणि उद्याचा दिवस 7वा, उद्या नवीन व्हिडिओ, नवीन योजना.